पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, भाजपकडून डीपीडीसी निधी अडवला, 15 दिवसात निर्णय नाही तर आंदोलनाचा इशारा। सोलापूरमध्ये राजकारण तापले। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप करत डीपीडीसी निधी जाणीवपूर्वक अडवला जात असल्याचा दावा केलाय। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांची भेट घेऊन त्यांनी स्पष्ट इशारा दिला, 15 दिवसात निधी मंजूर झाला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन आणि आमरण उपोषण करण्यात येईल। दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा यांसारख्या पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे। तसेच संजय गांधी निराधार योजनेतील कागदपत्रांच्या जाचक अटी शिथिल कराव्यात आणि जन्म मृत्यू उशिरा नोंदणी प्रक्रियेतील अडथळे दूर करावेत अशी मागणीही करण्यात आली। यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, अक्कलकोटचे मल्लिकार्जुन पाटील, पंढरपूरचे संदीप पाटील, मंगळवेढ्याचे प्रशांत साळे, मोहोळचे सुलेमान तांबोळी, दक्षिण सोलापूरचे भीमाशंकर जमादार, उत्तर सोलापूरचे भारत जाधव, पंढरपूर शहराध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर तसेच रणजित पाटील, सुनील खडके, कुमार गोडसे, ज्ञानेश्वर होनमाने, बाबूराव भोसले, मोहन मुळे, गणेश खुर्द, शैलेश गोगरधरे, विठ्ठल लवटे, अमर सूर्यवंशी, सचिन गुंड, संजय होमगड्डी, रियाज होंडेकरी, प्रवीण निकाळजे, मनोज यलगुरवार, नागेश गंगेकर, गणेश डोंगरे, वाहिद बिजापुरे, राहुल वर्दा, श्रीशैल रणधीरे, नागनाथ कदम, भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडला, सुभाष चव्हाण, सिद्धाराम चाकोते, हारून शेख, शुभम माने, संजय गायकवाड, सागर उबाळे, गोपाळ नंदुरकर, सुभाष वाघमारे, लखन गायकवाड, सुनील सारंगी, विवेक कन्ना, नागेश मॅकल, शरद गुमटे, मोतीराम चव्हाण, संदीप मोरे, एजाज बागवान आणि अनिल वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आता 15 दिवसात निर्णय होतो का की सोलापूरमध्ये मोठं आंदोलन उसळणार? सहित यादी जोडली आहे। हे सगळे जे इकडे उपस्थित आहेत, प्रत्येकाच्या गावातलं कोणाचं डीपीचं काम आहे, कोणाचं रस्त्याचं काम आहे, कोणाचं सभामंडपचं काम आहे, हे सगळं थांबवण्याचा पाप हे सरकार दबाव पोटी करत आहेत। आणि आम्हाला वाईट वाटतं की एवढे मोठे IAS अधिकारी जे खूप कष्ट करून इथपर्यंत येतात त्यांच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात दबाव आहे। कृपया आपण ह्या दबावाला बळी पडू नका आणि ह्या सगळ्या लोकांची कामं करा। माझं नाही, ह्या सगळ्या लोकांची डीपीडीसीची जी प्रलंबित कामं आहेत ती करा। 15 दिवसामध्ये आमच्या सगळ्यांचं ह्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे अल्टिमेटम आहे आमचं। नाही केलं आमरण उपोषण आम्ही इथे करणार आहे आपल्या ऑफिसच्या बाहेर। सगळे लोक नाही शेतकरी सगळे गावातले शेतकरी सगळे डीपीडीसीच्या फंडासाठी राजकारण केलं जातं ते नको आहे आणि हे कधीच नव्हतं झालं। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी सोलापूर जिल्हा उपसंपादक मोहसिन आतार।